आजचा प्रश्न आहे नाणी आणि पैशांच्या वरती नोटांवरती विचारलेले प्रश्न। तर आजचा प्रश्न, आता हे जे साइन आहे ते रुपयांचं साइन आहे। 50 रुपयांच्या नोटा आणि 10 रुपयांच्या नोटा मिळून एकूण 12 नोटा आहेत। ओके, एकूण रक्कम 360 रुपये आहे। तर 50च्या किती नोटा आहेत? तर हे सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे, तर 50च्या नोटा आणि 10च्या नोटा मिळून एकूण 12 नोटा आहेत। पहिल्यांदा एक एक सेंटेन्स आपण काय करायचं आहे, व्यवस्थित समजून घ्यायचं आहे। तर आता 12 नोटा आहेत म्हणजे 12 नोटां ह्या संख्या आहे। 12 ही काय आलेलं आहे, मिळून। मिळून म्हटल्यानंतर आपल्याला इथं काय करावं लागणार आहे, प्लस करावं लागणार आहे। आणि रुपये 10च्या नोटा किती आहेत, एकूण मिळून नोटा किती आहेत, तर 12 किती आहे, ही काय आहे, संख्या आहे, ही रक्कम नाहीये। तर ही काय आहे, संख्या आहे। तर आता ज्यावेळेस आपल्याला दोन्हीही गोष्टी माहिती नसतात त्यावेळी आपल्याला काय करायचंय, जी गोष्ट आपल्याला काढायला सांगितलेली, जर तुम्ही शेवटचं वाक्य पाहिलं तर 50च्या किती नोटा आहेत हे विचारलेलं आहे। मग 50च्या किती नोटा आहे, या 50च्या नोटांऐवजी तुम्ही कोणतंही सिम्बॉल किंवा काहीही कन्सिडर करू शकता। जर 10च्या नोटा बरोबर 12 म्हणजे मी हा 50च्या नोटांसाठी वापरलेला आहे। आता मला 10च्या नोटांची जर किंमत काढायची असेल, तो इकडे काय आहे, प्लस मध्ये आहे, तो उजव्या बाजूला गेल्यानंतर काय होणार आहे, मायनस होणार आहे। म्हणजेच मला 10च्या नोटांची किंमत किती मिळणार आहे, 12 वजा एकूण रक्कम 360 होते। कुणाची 360 रक्कम होतीये, तर ही 12 नोटांची मिळून 360 रुपये रक्कम होती। जर आपल्याला नोटांची जर किंमत काढायची असेल, तर सपोज मी जर सांगितलं तुम्हाला की 10 रुपयाच्या तुमच्याकडे 2 नोटा आहेत, तर तुमच्याकडे एकूण किती रुपये आहेत, तर त्यावेळी तुम्ही काय करता, तर ती जी काही किंमत आहे, किंमत म्हणजे नोटेची किंमत आणि त्या नोटा एकूण किती आहेत, तर ती संख्या, त्या दोघांचा काय करतो आपण, गुणाकार करतो। म्हणजेच आपल्याला काय येते, एकूण जेवढी रक्कम आहे तेवढी रक्कम आपल्याला वापरून आपल्याला किंमत म्हणजे किती आहे, 50 रुपये। हा काय आहे, तुमची किंमत आहे, म्हणजे 50 रुपयाची एक नोट आहे। पण किती नोट आहेत हे आपल्याला माहिती नाही, म्हणून आपण किती लिहिणार आहे, इथं जे आपण नोटांसाठी दिलेलं आहे 50च्या नोटा, याच्यासाठी आपण घेतले, म्हणून मी इथं घेतला। ठीक आहे, 10च्या किती नोटा आहेत, तर आता 10 रुपये आहेत आणि 10च्या नोटा, मग आपण 10च्या नोटांसाठी काय घेतलेलं आहे, तर 12 वजा किती घेतली, एकूण रक्कम किती सांगितलेली आहे, तर 360 रुपये। किती सांगितली, 360 रुपये। मग आता हे कसं सॉल्व्ह करणार आपण, फक्त गुणाकार करायचा आहे ब्रॅकेटमध्ये, 50 अधिक 50 अधिक या 10, 50च्या नोटांची किंमत किती मिळालेली आहे आपल्याला, 6, क्रमांक 2 हे त्याचं उत्तर असणार आहे आपल्याला।